सेमीफायनलचा सामना आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल आणि या सामन्याचा विचार केला तर 4 षटकांचा सामना असेल आणि प्रथम क्षेत्ररक्षक निवडले तेच म्हणजे श्री 11 संघाने. एक जुना बॉलचा आहे तो जुना बॉलचा आणि आता मात्र मैदानात सामना चालू होत असताना आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना श्री 11 विपक्ष दत्तगुरु. 2 आघाडीचे फलंदाज अक्षय आणि रवी आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज साहिल आणि स्ट्राईक एंडला असत म्हणजेच रवी पवार आणि नॉन स्ट्राईकला अक्षय. सामना चालू होत असताना आजच्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना एक संघ दिव्यातून बिलॉंग करत होता एक संघ डोंबिवलीतून. सामनाचा पहिला चेंडू घेऊन रवीसाठी साहिलचा आणि पहिला चेंडू निर्धारित चेंडू असेल पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात टाकलाय तो म्हणजे साहिलने. आता मात्र फलंदाज बाद असेल तोच म्हणजे रवी पवार. एक मोठा धक्का लागला मैदानात. चला फलंदाज पाठवा त्वरित. श्याम आलेत. टीमचे कॅप्टन सलामीला आलेले रवी पवार तंबूमध्ये आलेत परत. एकही धाव नाहीये धावफलकावरती. साहिल गोलंदाजी मार्कवरती. मेगा फायनलची मॅच असं मी नक्कीच म्हणेन आजच्या दिवसातील. आजच्या 8 संघांमधील बघूयात कुठला संघ ठरतोय सर्वात उत्कृष्ट संघ सर्वात चांगला संघ. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये कारण अक्षयनी देखील रिस्पॉन्ड करणं गरजेचं होतं तिथे. एका दिशेला आपण बघितलं तर 3 खेळाडू होते नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला एकही खेळाडू यष्टांना बॅकअप करत नव्हता. तिथे धाव चोरण्याची एक सुवर्ण संधी होती. ती संधी गमावली. अक्षय आलाय स्ट्राईकला. पहिली धाव मिळाली म्हणजे श्री दत्त 11 संघाच्या खात्यामध्ये. ही एक धाव श्री गणेशा त्या संघाचा होतोय. यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. टॅप शॉट बनावा लागेल. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरती सर्वात सेफ मानली जाणारी क्रिकेटमधली ही जागा. श्याम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. वेगवान चेंडू. प्रचंड वेग आहे. वेगेवरती स्वार झालायत पण दिशाहीन गोलंदाजी. दिशेवरती नियंत्रण ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. व्हाईट बॉल स्क्वेअर चेंडू. एक धाव खात्यामध्ये अतिरिक्त ऍड होते. चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑफ रिजन वरती एकच धाव मिळणार आहे. हे फटके सजत राहणं गरजेचं आहे की अगदी पहिल्या षटकामध्ये आपण 7 ते 8 धावा बनवल्या. थोडासा कॉन्फिडन्स मिळवला. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क केला तर नंतर आपण मोठे फटके नक्कीच खेळू शकतो. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 धावा धावफलकावरती. षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 18 चेंडूंवरती किती धावा काय फायटिंग टोटल असू शकतं. सकाळपासूनच आपण जर विचार केला तर 35 ते 40 धावा ही फायटिंग टोटल असू शकते. 4 षटकांची मॅच. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
गोलंदाजी मार्कवरती रणजित येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. बघा ह्या संघाने कुठलाही स्ट्रॅटेजिकल बदलाव केलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपले मुख्य 4 गोलंदाज आहेत. त्या 4ही गोलंदाजांना योग्य त्या वेळेस त्याच दिशेला तशीच गोलंदाजी सुपूर्द करण्यात येते. रणजित पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्ले अँड मिस. ती वेगवान चेंडू उसळी जो राईज मिळाला ना चेंडूला, राईज अँड सरप्राईज बॅटर झाल्यात. डॉट बॉल येतोय. विकेट करण्याचा प्रयत्न केला चेंडूचा आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला तिकडे. मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. थोडीशी संत सुरुवात बघायला मिळते आपल्याला श्री दत्त 11 या संघाची. दोन्ही संघांच्या नावामध्ये श्री आहे. एका संघाच्या नावामध्ये दत्तगुरूंचं नाव आहे ज्यांची जयंती आज देखील आहे. पुन्हा एकदा तीच फाईट बघायला मिळते आपल्याला. एक संघ डोंबिवली शहराला बिलॉंग करतो, दुसरा संघ दिवास शहराला बिलॉंग करतो. तीच फाईट, तीच मॅच. संकेत भगत आणि त्यांच्या संघाने नक्कीच डॉमिनेट केलाय. एक मोमेंटम त्यांना मिळाला आणि यावेळी देखील प्ले अँड मिस. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लेग बाईज स्वरूपाची कदाचित ही देखील धाव असावी. एकेरी दुहेरी धावा फक्त धावफलकावरती. 5 धावा आहेत. पुढे सरसावलंय. पुन्हा एकदा फक्त बॅटची कडा. लॉंग ऑन रिजन वरून चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे होतंय. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विकेटचा प्रयत्न केला. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. अग्रेशन आपल्याकडे आहे आणि त्या अग्रेशनचा योग्य तो वापर केलाय. अगदी पुढे सरसावलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक. काव कॉर्नर रिजन खेळाडू नाहीये त्याच जागेवरती फटका एक्झिक्यूट केला. गॅप शॉट सिलेक्शन असं म्हटलं जातं. 4 धावा, 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढे सरसावले गोलंदाजाच्या डोक्यावरून. अजून एक चौकार. चौकारांचा दुष्काळ होता, त्या दुष्काळावरती पडला इथे चौकारांचा पाऊस. काय बॅटिंग केली आहे. अगदी आपल्या बॅटचं ब्लेड शांत ठेवलं होतं कारण गोलंदाज आग उगळत होता. आता गोलंदाजाला केलाय शांत. आपल्या बॅटीने उगळली आग. 2 चेंडूंवरती आलेत 2 चौकार आणि धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. रणजित चांगली गोलंदाजी करत होते. चांगली गोलंदाजी करत असताना शेवटच्या 2 खराब चेंडूंवरती प्रहार केला. पहिला चेंडू अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा होता, त्यावरती पुढे सरसावले. दुसरा चेंडू देखील अगदी गुडलन स्पॉटचा चेंडू, त्यावरती देखील चांगला प्रहार केला. रोहिल गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि तीच स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंज दिसत नाही आपल्याला श्री 11 संघाचं. रोहिल आलेत. पहिला चेंडू फेस करत असताना श्याम आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि श्यामला देखील धावा एकवटणं गरजेचं आहे. यावेळी श्यामच्या बॅटमधून देखील चांगला फटका आहे आणि तो फटका घेऊन जाणार आहे. 4 धावा. श्यामने केला होता थोडासा संघर्ष आणि त्या संघर्षाला बघा इथे किती चांगलं स्वरूप आलाय. आला एक संघर्षमयी चौकार आणि श्री दत्त 11 संघाने हॅट्रिक केली आहे चौकारांची. 2 चौकार अक्षयच्या बॅटमधून, 1 चौकार श्याम यांच्या बॅटमधून. प्रेशर थोडंसं दडपण नक्कीच आता गोलंदाजांवरती असणार आहे. रोहिल सारख्या मोठ्या गोलंदाजावरती अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि धावसंख्या जी स्थिर बघायला मिळत होती ती धावसंख्या धावते. धावा झाल्या धावफलकावरती 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड. रोहिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. अजूनही रोहिलला 5 चेंडू फेकायचे आहेत आणि एकत्रित 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा एकवटतील, किती धावा बनवेल. पुढे सरसावले. काय फटका आहे. वा वा वा. अप्रतिम फटका बघायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा याच्याहून चांगला नजराना आपण बघितलेला नाहीये. काय फटका आहे. श्याम यांच्या बॅटमधून सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. मोमेंटमची चर्चा करतो ओमकार आपण आणि तो मोमेंटम श्री दत्त 11 संघाला मिळालाय. 23 धावा धावफलकावरती. दुष्काळ धावेंचा होता, चौकारांचा पाऊस आला, दुष्काळ निघून गेलाय. 23 धावा आल्यात धावफलकावर. श्यामने देखील ब्लेड ओपन केलाय. डेड बॉल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग. कमबॅक होणार हे आपल्याला माहित आहे की श्री 11 सारखा मोठा संघ, रोहिल सारखा चांगला गोलंदाज हा कमबॅक नक्कीच करणार आहे आणि कमबॅक बघा काय अप्रतिम केलाय.
वेग प्रचंड, अग्रेशन त्याच्या देखील चेहऱ्यावरती बघायला मिळतंय. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. पॉइंट रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. संयमी खेळ करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकर आपण कुठल्याही गोलंदाजाला मारणं कठीण आहे. धावा झाल्या 24 धाव फलकावरती. आठ चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला फटका, पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गोलंदाजांनी कमबॅक करणं गरजेचं होतं श्री11 संघासाठी आणि ते कमबॅक रोहिलनी नक्कीच केलं. 2 चेंडूंवर चौकार आलाय. उर्वरित 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा दिल्यात. यालाच म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात फाईट, यालाच म्हणतात 2 सुदृढ संघ. खूप चांगली मॅच आणि का ही सेमीफायनलची मॅच आहे. ही शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच जाणार. हृदयाचा ठोका चुकवणार यात ती मात्र शंका नाहीये. शेवटचा चेंडू षटकामध्ये धाव फलकावरती 25 लागल्यात. लास्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू आहे वाईट. 26 धाव फलकावर. बाहेरून आवाज द्यायचा नाहीये. श्री दत्त 11 संघ विनंती करतो कृपया बाहेरून आवाज देऊ नका. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला. यावेळी बघा पंच काय कॉल करतायत. डॉट बॉल असणार आहे. लीव्ह केला होता पण अंदाज चुकलाय थोडासा. धावा फलकावरती 26. फक्त 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. बघूयात किती धावा बनवतो श्री दत्त 11 संघ. या संघाने देखील इम्प्रेस केलंय ना कारण संघर्ष या संघाचा मी अगदी गेल्या काही हंगामापासून बघतोय. गोल्डन बॉईज नावाने देखील खेळत असलेला हा संघ आज श्री दत्त 11 या नावाने खेळतोय. पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ. 26 धावा झाल्यात. 26 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कुठला गोलंदाज येणार आहे. बाबू येतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक हाताळण्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत केली आहे. आता देखील करतोय. शेवटचे 6 चेंडू फेकण्याची जबाबदारी कर्णधारांनी बाबूवरती सोपवल्या. खूप चांगली गोलंदाजी बाबूंनी मागच्या सामन्यात देखील केली, त्याच्या मागच्या सामन्यात देखील केली आहे. असो ना एखादी गोलंदाज जो अगदी स्लॉक षटक फेकण्यासाठी प्रसिद्ध असतो, त्याकडे ते यॉर्कर्स असतात, त्याच्याकडे तो शॉर्ट पिच चेंडू असतो. पहिला चेंडू पुढे सरसावले. यष्टांच्या मागे चूक होत नाहीये. फलंदाज होतील बाद. व्हाईट बॉल पण बॉल होणार आहे काउंट. चेंडू स्क्वेअर होता. अगदी पुढे सरसावले होते अक्षय. एक धाव नक्कीच मिळेल. एक धाव नक्कीच मिळेल पण बॉल देखील काउंट होणार आहे. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. अक्षय बाद झालेत. खूप चांगली खेळ अक्षय यांनी केली आहे. सूरज आलेत बॅटिंगला. सत्तावीस धावा फलकावर. यावेळी बेघेटचा प्रयत्न केला होता. अगदी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा काय स्ट्रॅटेजी मध्ये चेंज नक्कीच ओमकार आपल्याला बघायला मिळते. रोहन सारखा बॅटर अजूनही तंबूमध्ये आहे. 4च चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्या बॅटरनी 4 चेंडूवर 4 चौकारांचा विक्रम केला होता बाद झाल्यात. बॅटची कडा आणि नक्कीच रोहन येत आहेत मैदानात. आणि का बाबू शेवटचं षटक फेकतो ते त्यांनी आपल्या गोलंदाजांनी दाखवून दिलं आपल्याला. 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडूंवरती एकच धाव दिली आहे. ती देखील स्क्वेअर स्वरूपाने दिली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा स्थिर स्थगित आहेत धाव फलकावरती. 27 धावा. आणि आताच आपण उल्लेख केलेला की रोहन सारखा चांगला बॅटर अजूनही तंबूत आहे. रोहन आलाय मैदानात. 3 चेंडूचा खेळ फक्त शिल्लक. गोलंदाज बाबू आग उगळणारी गोलंदाजी करतोय. यावेळी पहिला चेंडू आलाय. आल्या पहिल्या चेंडूवरती स्वीपचा फटका खेळलाय. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि विकेट केली आहे का सॅक्रिफाईस. विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण अटेम्प्ट हा बघा पंचांशी वाद घालायचा नाहीये. संकेत आपल्याला विनंती असेल. संपूर्ण टीम आपल्याला विनंती असेल. चला पंचांशी वाद घालू नका. नक्कीच पंच 3 पंच आहेत मैदानात. ते योग्य तो निर्णय आपल्याला देतील. वेळेची देखील अवधी आहे. रोहनला स्ट्राईक देण्याच्या प्रयत्नाखाली श्यामने सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. गोलंदाजाने कलेक्ट चांगला केला पण यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पहिल्या अटेम्प्ट वरती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असेल तर नक्कीच बॅटर आउट आहे. पण नाही झाला असेल तर इथे एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांवरती आणि ही फाईट एकेका धावेची आहे. एकेका धावेची ही फाईट असणार आहे कारण तेवढे बलाढ्य दोन्ही संघ आहेत. तेवढी बलाढ्य आपली ही स्पर्धा आहे.
पंच काय कॉल आहे पंच? बॅटर आउट आहेत का? ओके, म्हणजे एकच धाव मिळणार आहे इथे. बॅटर आउट झालेत. श्याम यांची खेळी संपुष्टात आली. श्यामने देखील 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले होते. आणि प्रवीण येत आहेत आता बॅटिंगसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण येत आहेत. धाव फलकावरती 28 धावा आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रवीण निघालात तिकडे. कॉल, अगदी कॉल ऐकणं गरजेचं होतं. कॉल ऐकलेला नाहीये. बॅटर होतील आउट. 28 धावा फलकावरती. प्रवीण बाद झालेत. आणि एनसीसीचे धडाडीचे कार्यकर्ता, धडाडीचे मेंबर जयवंत गोडंबे येतात बॅटिंगसाठी. पुढील चेंडू रोहनने केलाय. स्विंग झालाय मिस, पण चेंडूची दिशा चुकीची होती. वाईट बॉल येतोय. धावेत भर. 29 धावा फलकावरती. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि 29 धावा फलकावरती आहेत. या षटकाचा विचार केला तर बाबूसाठी टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी केली आहे बाबूने. तीन रन दिले ना. आणि खरंच खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा दिल्यात, 4 गडी बाद केल्यात. स्लॉग षटकामध्ये याहून चांगलं षटक आपण बघितलेलं नाहीये. अगदी मॅच टर्न करणारं हे षटक होतं. आपल्याला नक्कीच असं वाटत होतं ते चौकारांची लईलूट होत असताना की श्री दत्त 11 संघ इथून कमबॅक करून देण्याची संधी देईल का, पण कमबॅक करून दिलं बाबूनी. खूप चांगली गोलंदाजी केली. 29 धावा फलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. ओमकार 30 धावा. येस, 30 धाव्यांचं लक्ष. नाही बघा, खूप चांगली टुर्नामेंट आपल्या इथे भेटी झाली आहे. प्रद्युत जोतात ही टुर्नामेंट अंडर द लाईट्स अंडर द आर्म टुर्नामेंट सर्कलचे सामने बागशाळा कान्होजी जेते या मैदानावरती. मुख्य आयोजक स्पर्धेचे एकलव्य मित्र मंडळ. एकलव्य चषकामध्ये आपण आहोत. आणि बघा, दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच प्रथम पारितोषिक जे आपल्याला लाभलंय सचिन गायकवाड यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक भरत कामत शेठ यांच्याकडून आपल्याला लाभलंय. आणि जे प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी आहे प्रथम पारितोषिकाची ती देखील आपल्याला चेतन सुभाष जोशी यांच्याकडून लाभली आहे. आणि कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती असेल, बघा काय ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीज वरती आपण थोडंसं फोकस करायचं इनिंग्स ब्रेक मध्ये. द्वितीय पारितोषिक जे आपल्याला लाभलंय समायरा श्रीकांत जोशी यांच्याकडून, यांचे देखील धन्यवाद मी मानेन. त्यानंतर अनेक असे छोटे मोठे आपल्याला हातभार लागलेत, ते देखील अनेक आपल्याकडे जे आपले मान्यवर आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानेन. देवेंद्र जोशी असतील, सत्यवान जोशी असतील, अमोल जोशी असतील, सोमनाथ जोशी असतील, गुरुनाथ जोशी असतील, समीर चौधरी असतील, ओमकार राम जोशी असतील, एक खूप चांगला खेळाडू नवापाडा संघातील, अमृत जोशी असतील, निवृत्ती जोशी असतील, हितेश जोशी असतील, कुणाल जोशी असतील, जितू जोशी असतील, एक खूप चांगले गोलंदाज नवापाडा संघातील. त्यानंतर गणेश जोशी, कौशिक जोशी, जितू जोशी, शुभम जोशी यांच्या सर्वांचंच देखील मी मनपूर्वक आभार मानेन, धन्यवाद मानेन की ही अशी ह्या दर्जेदार स्पर्धेला आपण डोंबिवली रिजन मध्ये ही दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीस आणली. त्यानंतर अनेक अशी मंडळी आहेत ज्यांनी मैदानाचा खूप चांगला कायापलट केला. अपूर्व पाटील, निखिल पाटील, प्रणय नार्वेकर, प्रशांत असतील, प्रीतम राजपूत असतील, विनीत पाटील, समीर पाटील, अक्षय ठाकरे असतील आणि जे आमचे गुणलेखक आहेत यांची देखील स्तुती कौतुक करावं तेवढं कमी आहे. गुणलेखकाची भूमिका खूप कठीण असते. ओमकार जोशी, निशांत जोशी, प्रणव आणि हर्ष. वळत सामन्याकडे. बिग फायटिंग मॅच, बिग फायटिंग मॅच आपल्या समोर आली आहे. पहिला इनिंगचा खेळ झालाय. 30 धावेंचं लक्ष. स्ट्राईक वरती आहेत रणजित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती टीमचे कॅप्टन कर्णधार, लीडिंग फ्रॉम द फ्रंट संकेत आणि गोलंदाजी मार्क वरती आहेत आशिष. आशिषने देखील खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी पहिल्या षटकाचा मानकरी जर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बघितलं तर आशिषला आपण म्हणू शकतो. 30 धावेची आवश्यकता. चेंडू आहे 24. फर्स्ट बॉल.
पहिल्या चेंडूवरती अगदी मनगटाच्या सायाने काव कॉर्नर रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेनी धावसंख्येत भर. श्री गणेशा झाला इथे श्री 11 टीमचा. आशिष गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू 1 धाव 1 चेंडू. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये आणि एकूणच 30 धावेचं संरक्षण करायचं आहे श्री दत्त 11 संघाला. त्यासाठी त्यांना स्वतःचं वर्चस्व पणाला इथे लावावं लागणार आहे. फिल्डिंग मध्ये असू द्यात, गोलंदाजीमध्ये असू द्यात, कारण समोरील संघ देखील तेवढाच चांगला आहे, तेवढाच बलाढ्य. संकेत भगत येत आहे स्ट्राईकला. कॅप्टन आणि कप्तान चले सीना तान असं म्हणतात तशीच बॅटिंग केली आहे संकेतनी. संपूर्ण दिवसात इम्प्रेस केलंय संकेतनी. लीड फ्रॉम द फ्रंट. लीडिंग देखील चांगली केली. आपले 4 हुकमी गोलंदाज आणले, त्या 4ही गोलंदाजांना योग्य त्या वेळेवरती गोलंदाजी दिली आहे. दुसरा चेंडू षटकामध्ये आशिष याला फेस करेल संकेत भगत. यावेळी स्विचिटचा फटका अप्रतिम. असंच म्हटलं नव्हतं की कप्तान चले सीना तान. पहिल्या चेंडूवरती बघा काय ऍक्शन रिप्ले. योग्य त्या वेळेस अगदी बॅटचा फ्लेड ओपन केला, फेस चेंज केला आणि योग्य त्या दिशेवरती चेंडूला फक्त आणि फक्त जागा दाखवली. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला 4 धाव्यांसाठी. 5 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आशिष वरती नक्कीच थोडंसं दडपण असेल. फक्त 30 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी स्विच केला पण तेवढी चतुर, तेवढी चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आशिषने केला. अगदी स्विच झाल्यानंतर 1 धाव आली आहे. स्विच झाल्यानंतर तो आर्क असतो, तो स्लॉट जो असतो त्या स्लॉट पासून अगदी लांब ठेवण्यात आलेला होता चेंडू. आणि असं म्हणतात ना फिरकीपटू जो गोलंदाज असतो त्याच्या हातामध्ये ती शैली, ती जादू असते. ती जादू दाखवत असताना धावा धाव फलकावरती 6. चेंडू झाले 3. 30चं लक्ष आहे. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा येतोय रणजित. यावेळी अकुटप्याचा चेंडूवर फेकवण्याचा प्रयत्न केला. काव कॉर्नर रिजन वरती सुरेख क्षेत्ररक्षण. बॅकअप लवकर यायला हवं होतं. एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालंय पण क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं झालंय. 2 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा धावून काढल्यात, 2 धावा सेव्ह झाल्यात. असंच काहीतरी प्रयत्न. गोलंदाजाला माहित आहे गोलंदाजाकडून चूक होते. चूक झाल्यानंतर जर क्षेत्ररक्षक अशी त्याला साथ देत असेल तर पुढचा चेंडू त्याचं मनोबळ वाढतं आणि तो चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतो. 2 धावा झाल्या. 8 धावा धाव फलकावरती एकूण झाल्यात. चांगला फटका रणजितच्या बॅटमधून देखील होता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामध्ये. कट करण्याचा प्रयत्न केला, बॅकफुटला गेले होते पण तेवढीच सुदृढ गोलंदाजी. अगदी शॉर्ट ऑफ द लेंथ. गुड लेंथचा तो स्पॉट आपण अनेक वेळेस म्हणतो ना. आणि ही सिमेंटची खेळपट्टी खूप चांगली साथ देते. त्या खेळपट्टीचा उल्लेख करायचा झाला तर मॉर्निंग क्रिकेट क्लबचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न. बॅटची एज आहे का? बॅटर होता आउट. केलाय कमबॅक आशिषनी. दाखवलंय का मी हे पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी. चूक होत नाहीये यष्टांच्या मागे. आणि पहिला मोठा झटका लागत असताना श्री 11 या संघाला रणजित जात आहेत तंबूच्या अष्टला परत. रोहिल 8 धावा झाल्यात धाव फलकावरती आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय रोहन. रोहननी अष्टपैलू खेळ केलाय. जर तो एखादी प्राइज असतं ना की ज्या गोलंदाजाने खूप चांगला खेळ केलाय, ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली, तर त्यात सर्वात वरती टॉपवरती शिखरावरती रोहनचं नाव नक्कीच लागेल. कारण अगदी पहिल्याच मॅच मध्ये आपण बघितलं 4 चेंडू 4 चौकारांचा विक्रम. अगदी 900 रुपये आपल्या खिशात घातल्यात अगदी पहिल्याच मॅच मध्ये. आणि त्यानंतर आता गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतोय. शैली चांगली पण समोर आव्हान तेवढाच मोठा. संकेतनी देखील संध्याकाळपासून इम्प्रेसिव्ह बॅटिंग केल्या. एका कॅप्टननी कसा खेळ करावा ते त्यांनी आपल्या बॅटिंगनी, आपल्या लिडिंगनी, आपल्या डिसिजन मेकिंगच्या पॉवरनी आणि आपल्या यष्टीरक्षकांनी दाखवून दिलं. खूप चांगला खेळ संकेतनी देखील केला. कॉन्टेस्ट पुन्हा एकदा डोंबिवली विपक्ष दिवा आपण बघतोय. श्री 11 विपक्ष श्री दत्त 11. दोन्ही संघांच्या नावांमध्ये श्री आहे. स्विचिटचा फटका आणि चेस होणार आहे. बॉबी ठाकूरनी चांगला चेस केला. 1 धाव नक्कीच मिळाली आहे आणि तेवढाच चांगला बॅकअप यष्टीरक्षकांनी केला. गोलंदाजाचा चेंडू नक्कीच थोडासा खराब होता असं म्हणायला हरकत नाहीये, कारण शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. स्विचिटचा फटका कनेक्शन चांगलं झालं असतं तर निघून गेला असता, पण कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये.
आणि क्षेत्ररक्षण बॉबीने बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. बॉबी ठाकूर आमच्या RPL कमिटीमधील एक खूप चांगला आमचा सहकारी. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. एक धाव नक्कीच मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. रोहिल आलेत स्ट्रायकिंग एंडला आणि येस रोहनच्या खांद्याला खांदा लावून जर कुठला खेळाडू त्या ऑलराऊंडरच्या किताबाच्या जवळ असेल ना तो म्हणजेच रोहिल. रोहिलने देखील चौकारांची हॅट्रिक नाही तर 2 चौकार बॅक टू बॅक लगवले होते. गोलंदाजी चांगली करतोय आणि हा कॉन्टॅक्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी बघायला मजा येणार आहे कारण दोन्ही टीमचे सर्वात उत्कृष्ट सर्वात चांगले ऑलराऊंडर एकमेकांच्या समोर फेस टू फेस होते फाईट. रोहन विपक्ष रोहिल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू रोहनने हाताळला आणि फॉलो थ्रू मध्ये देखील प्रचंड वेग. दोन चेंडू. रोहन गोलंदाजी मार्कवरती 2 धावा दिल्यात. संकेत आल्यात स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक झाली आहे रोटेट. लेग बाय स्वरूपाची ही धाव होती आणि बघा पंचांची स्तुती करावी तेवढी कमी आहे. आशिष असतील, कल्पेश असतील, सूरज असतील, सागर यांनी देखील बराच वेळ पंचांची कामगिरी हाताळली. रोहन गोलंदाजी मार्कवरती फेस करेल संकेत. यावेळी ड्राईव्हचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. थोडंसं फंबल, थोडीशी मिसफिल्डिंग पण मिळेल एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. 11 धावा धावफलकावरती आणि खूप कष्ट या संघाने केलाय. श्री दत्त 11 या नावाने खेळत असलेला हा संघ जो डोंबिवली बॉईज नावाने देखील खेळत होता अनेक वर्ष. प्रथमतः मी त्यांना बघतोय अगदी पारितोषिकाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत. ते पारितोषिक नेत आहेत का? कारण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. समोर आव्हान देखील श्री 11 सारख्या मोठ्या संघाचं आहे. संकेतच्या संघाचं आहे, रोहिलच्या संघाचं आहे, बापू याच्या संघाचं आहे. रोहन विपक्ष रोहिल दोन्ही बेस्ट ऑलराऊंडर्स. चेंडू आहे का स्क्वेअर तर पंच स्थिर होते. त्यानंतर पंचांनी शैली बदलली. थोडस बॉडी टर्न केली, दोन्ही हात समांतर केले आणि व्हाईट बॉल घोषित केला. धावा धाव फलकावरती 12 धावा आहेत. 12 धावा धाव फलकावरती. म्हटलं जातं ना की कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जुनून होना चाहिए. बघूयात कुठल्या संघाकडे तो जुनून आहे. रोहन विपक्ष रोहिल दोन्ही ऑलराऊंडर्स मधली ही बॅटल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे लाऊड अपील होते का तर पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. तिन्ही पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. चला श्याम रिव्ह्यू आपण कसला मागताय? थोडा वेळेची अवधी आहे. थोडंसं स्पीडअपची अपेक्षा करतो श्री दत्त 11 संघ. आणि इथे रिव्ह्यू आपण कसला मागू शकतो? आपल्याकडे ना स्निकोमीटर आहे ना हॉटस्पॉट आहे. तर बॅटला चेंडूचा संपर्क झाला असता तरी देखील आपल्याला कळणं कठीणच आहे. कमबॅक केलंय रोहननी. स्क्वेअर चेंडू फेकला त्यानंतर कमबॅक केलं. 12 धावा धावफलकावरती. धाव संख्या स्थिर स्थगित 12 या आकड्यावरती. पुढे सरसवले मनकटाच्या सायाने. अगदी ब्लॉकहोलचा चेंडू होता. त्या चेंडूला देखील मिड विकेट रिजन वरती एका धावेवरती. एक धाव इथे देखील आले. पाच चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धावा दिल्यात रोहनने. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. 13 धावा धावफलकावरती. लक्ष असणार आहे 30 धावेंचं. स्विचचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षण आहे तिथे फाईन लेग रिजन वरती. एकच धाव मिळणार आहे. 12 चेंडूंचा खेळ झालाय म्हणजे 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा धावफलकावरती 14. जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 12 चेंडू. बारा चेंडू आणि 16 धाव्यांचं समीकरण. बघा पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण हेच समीकरण बघितलं. चला थोडंसं स्पीडअप करायचं. स्पीडअप करा. थोडंसं विनंती असेल स्पीडअप करा. आणि गोलंदाजी मार्कवरती येतात सचिन. आणि सचिनचा उल्लेख करायचा झाला तर प्रचंड अनुभव सचिन यांच्याकडे आहे.
अगदी डोंबिवली वेस्ट रिजनचा अंडरआर्म क्रिकेटचा विचार केला तर एक खूप चांगले प्रसिद्ध गोलंदाज सचिन आहेत आणि बघा प्रेक्षकांची गर्दी देखील किती आहे कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती फेस करेल संकेत. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची देखील संधी होती तिथे. पायाला चेंडू अडवलाय म्हणजे लेग बाय स्वरूपाने एक धाव मिळणार आहे. लेग बाय स्वरूपाने एक धाव मिळेल. 15 धावा धावफलकावरती. अर्ध लक्ष झालाय पार आणि सचिन गोलंदाजी मार्कवरती आलेत. हे पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर सचिन नव्हते या संघामध्ये आणि ह्या मॅच मध्ये जेव्हा सगळ्यात जास्ती गरज आहे सचिन इन्क्लूड झाले टीम मध्ये. आपण अनेक वेळा चर्चा केली ना की शेवटचं षटक म्हणजे ते वादळाचं षटक असतं. त्यापूर्वीची ही थोडीशी शांतता बघायला मिळते. थोडंसं स्पीड अप करायचं श्री दत्त 11 थोडंसं स्पीड अप करायचं. सचिन गोलंदाजी मार्कवरती. चला वारंवार क्षेत्ररक्षण बदलू नका. वेळेची अवधी आहे. 11:37 झालेत आणि उद्या फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे म्हणजे उद्या सामने टाइमावरती ऑन द टाइम ऑन द स्पॉट सुरू होणं खूप गरजेचं आहे. थोडं फास्ट करा. स्पीड अप करा विनंती आहे. रोहिल येतात स्ट्रायकिंग एंडला. रोहिलकडे देखील चांगले फटके आहेत आणि यावेळी देखील पुन्हा एकदा आपलं ब्लड प्रेशर थोडंसं हाय होतंय असं वाटतं एका पॉइंटला. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं लो गाठतंय कारण अंडरआर्म क्रिकेट आणि त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये नॉन स्ट्रायकिंगला असलेला बॅटर हा पारदर्शक आरशासारखा असतो. संकेतचे कॉल आपण इथे देखील ऐकू शकतो. यावेळी अप्रतिम फटका एक्झिक्यूट होतोय. पुन्हा एकदा रोहिलने करून दाखवलंय. अगदी प्रेशर मध्ये अगदी दडपणाखाली शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि भिरकावून दिलाय चौकारासाठी. एक चांगला गोलंदाज ज्या गोलंदाजाला आपण आपल्या संघामध्ये आणल्यात इन्क्लूड केल्यात त्या गोलंदाजावरती हल्ला केलाय आणि आता समीकरण बघा कुठे आलंय. 10 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. मैदानामध्ये संकेत आणि रोहिल ही सुप्रसिद्ध जोडी आहे ज्या जोडीनी संध्याकाळपासूनच प्रत्येक सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. इथून कमबॅक करायचा असेल तर आपल्याकडे असलेला अनुभव हा शिदोरीचा आहे. तो अनुभव इथे पणाला लावावा लागणार आहे सचिनला कारण ही पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे जर मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल श्री दत्त 11 संघाला. आणि इथून फक्त एकेरी दुहेरी धावा एक्स्ट्राज घेऊन खेळणं ही कामगिरी असणार आहे श्री 11 संघाची. खूप चांगली मॅच. खूप चांगली स्पर्धा. 10 चेंडू 10 धाव्यांचं समीकरण. संकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील चांगला फटका. मिस फिल्डिंग. अजून एक चौकार. खराब गोलंदाजी. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे आणि त्याला भिरकावणं हेच एक अस्त्र होतं. 2 चेंडू 2 चौकार. एक पर्स मिळाली इथे. प्रशांत सुर्वे ज्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील आहे. प्रशांत सुर्वे एक पर्स मिळाली घेऊन जा. पुन्हा एकदा त्याच दिशेला पण यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त आवश्यकता आता 5 धाव्यांची. चेंडू शिल्लक आहेत 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 5 धावा. पुढे सरसावले विकेट करण्याचा प्रयत्न केला होता इथे संकेतने. दुसरे धाव घेण्याचा देखील प्रयत्न आहे. फेकी आणि अशाच प्रकारे इथे 2 धावा मिळणार आहेत का तर पंच 2 धावा नक्कीच मिळतील असं वाटतंय. 2 धावा मिळणार आहेत इथे. इथे एक पर्स मिळाली ज्या पर्स मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यावरती नाव प्रशांत सुर्वे. कोणाची असेल तर या आणि आपली ओळख पटवून नक्कीच घेऊन जा. प्रशांत सुर्वे नाव आहे ड्रायव्हिंग लायसन्स वरती. फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 3 धावा. इथून कमबॅक करायचं असेल श्री दत्त 11 संघाला तर हा चेंडू निर्णायक आहे. संकेत पुढे सरसावलाय. चौकार मारलाय आणि या चौकार नाही तर विजयी चौकार असणार आहे. मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ज्यांनी संपूर्ण दिवस केलाय डॉमिनेट तो असणार आहे श्री 11 संघ जो बिलॉंग करतो दिवा या शहराला. आणि विजय इथे मिळवलाय संकेत भगत आणि त्याच्या संपूर्ण टीमनी. वा खूप चांगली मॅच.
आणि मॅन ऑफ द मॅच देणार आहोत वरद जोशी यांच्याकडून. येस, आणि या मॅचचा मेगा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे रोहिल. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे रोहिलसाठी. एक अष्टपैलू खेळाडू आणि अगदी दडपणाखाली 2 चेंडूंवर 2 चौकार मॅच केली खोलली त्यांनी आपल्या साईडसाठी. वरद जोशी आहेत जे खेळाडूचा सन्मान करतील.